मंडळी माझा 70% रिपोर्ट बनून झाला. सगळं झालं, थोडंसं राहिलेलं 30% म्हणू शकतो 30%. आणि लाईट गेली लाईट, वायफाय पण बंद झालं. मंडळी राम राम, मी तुमचं प्रज्वल स्वागत करतो एक नवीन ब्लॉगमध्ये. आणि आपल्यासोबत आहे यश भाई आहे. यश बोल ना. आत्ता काही सीन झाला माहिती आहे का? आम्ही चाललो गार्डनला, तर मी काढली सायकलमध्ये हवा मस्त वाटते. यश 1 तासापासून थांबल्या खरंच तिथं. 1 तास झालं यश तिथंच थांबलं. मी सायकल काढली मस्त आणि कुठं आलो तर बघा, इथपर्यंत आलो मी. इथपर्यंत आलं आणि पुढचं टायर पण पंक्चर आहे. पंक्चर डायरेक्ट ट्यूबच पंक्चर आहे. नंतर काय आलं, हवा भरून झाल्यावर यश काय लोक बोलायचं आपल्या लोकांना. पण भाई 1 तास टाइमपास झाला. आता माहिती पण नाही आम्हाला गार्डन चालू आहे का नाही. वडापाव आवडते भाई, सकाळ सकाळी वास येतो मग. वा, याला वडापाव आवडतोय. काय तिथं कॉर्नरला वडापाव आहे. गरम गरम तळत नाही भाई. हस्की घ्यायचं का काही? मागे असतो लय मागे का? भेंडी भाई फाईट चालू आहे. लवकर ये, पुढे नको यायला, मागं नको लागायला. गाड्यांची तर पार्किंग, याला भीती वाटते गाडी उचलतात का? मग भाई फाईन पडतो का भाई? किती वेळ उचलली तुझी गाडी? ही वाली एकदा माझी एकदा उचलणार होते भाई, माझ्यासोबत होता साखळी होता. पोचलो गार्डनमध्ये. खेळायचं कुठे? इथंच खेळू. इथं मोकळे मस्त झाडं. आम्ही इथंच खेळायचो रे. आम्ही इथंच खेळायचो. अड्डा आहे अड्डा. पण इथं कोण खेळत नाही आमच्याशिवाय. माती वल्ली बाई माती ओली बोलते. तू काय मातीमध्ये कबड्डी खेळणार? अरे पाय चिखलात होतं रे भाई. झालं खेळून. कसं वाटलं भाई खेळून? भाई मस्त आहे. टेबल टेनिसपेक्षा बॅडमिंटन भारी का? टेबल टेनिसपेक्षा 10 पटी 100 पटीने भारी बॅडमिंटन. टेबल टेनिसमध्ये बोर होतं राव, पण ज्याला प्रॉपर खेळता येतं ना, हां ते आपले ते दुसरं कसं प्रॉपर खेळतं, आपल्या प्रॉपर खेळता येत म्हणून बोर होते. पण भाई बॅडमिंटन हे लहानपणापासून खेळत आलो आहे. हां, आज का आहे माझा व्हिडिओ भाई डॉगेश भाई इथं नका येऊ, फक्त तुम्ही डॉगेश भाई. नाही तर मी डायरेक्ट यशच्या गाडीवर घेतली डायरेक्ट. भारी वाटलं राव खेळून, खरं सांगतो. डॉगेश भाई आलेत आणि मी उठलोय. मेन बॅडमिंटन ह्या वयात खेळायला खूप वाटतं बघा भाई. ही जिंदगीच लय भारी होती राव. भाई स्कूलच्या कपड्यांमध्ये यायचं भाई. आम्ही तुमच्या इथं काय जास्त चालायचं? आमच्या इथं लेग क्रिकेटला चालायचं. लेग क्रिकेट, बेसबॉल. आमच्या इथं बॅडमिंटन, फुटबॉल. भाई आमची तर लेग क्रिकेट असे भाई लय भारी आहे बघा कसे खेळतात भाई. हे दिवस लय भारी होते. आधी पण आम्ही असंच खेळायचो. आता सगळं गेलं राव. स्कूल डेज भारी असतात भाई 10वी नंतर भाई सगळं भंगार झालं भाई जिंदगीचे. भाई काय म्हणायचं आता, बोलू पण फटाके लागले भाई. यशचा शब्द, यश कोणता? फटाके लागले. फटाके काय भाई. डॉगेश भाई आलेत आणि मी इथून उठलो भाई. मी नसतो बसत भाई. नाही करत भाई, त्याचं करते काम. अरे पण नाही ना भाई, मम्मीला घाबरतो कुत्र्यांना. डॉगेश भाई तुम्ही जावा राव. अरे बस, काय नाही करते, मी आहे ना. यश बोलतोय बस. डॉगेश भाई, यश भाऊ लांबच ठेव त्याला. माझ्या हातात बॅट दिसते ना, ते माझ्या अंगावर. सेफ्टी हलवतोय भाई. सेफ्टी हालवते म्हणजे काही ना काहीतरी करणार. फ्रेंडली असतं ते. नाही भाई, फ्रेंडली साईन असतं. फ्रेंडली भाई. सेफ्टी हालवते म्हणजे काही ना काही करणार आहे. नाही रे, फ्रेंडली साईन असतं. हा बोलतोय फ्रेंडली साईन असते भाई. डॉगेश भाईला तुम्ही लांब करा थोडा. गेला बघ भाई. डॉगेश भाई गेले, शेवटी गेले भाई. मी ओलं जाईल. मला वाटलं फुल घेऊन जाणार तो. कोण? बॅडमिंटनचा कॉक. ए भाई याला नको हातलो भाई. एकच आहे. नाही खूप आहेत. पण अरे पण आपण याच्याने खेळलो ना, हा जरा सेट झाला आता. हा भारी उडेल रे. हा भारी उड.
भाई दोघेच भाई गेले भाई. ही जागा यश आठवते का? हा. ही जागा भाई इथं खूप बुराई केली ती. कोणाची? कोणाचं भाई? सांगू नाही शकत. पण इथं भाई ही जागा मी 9वी 10वीत माझे पप्पांसोबत आणि एका मित्रासोबत यायचो. इथं डिप्स मारायचो आम्ही. पण ही जागा नाही का 6 महिन्यापूर्वी काय बोललेलो सांग आपण. खूप काय काय गोष्टी डिस्कस केली होती कॉलेजबद्दल, पण ते सांगू नाही शकत. सांगितलं ना मग लक्षात नंतर सांगू तुम्हाला जेव्हा आपले सबस्क्रायबर वाढतील ना भाई. 4 वर्षानंतर सांगतो तुम्हाला सगळी स्टोरी. सांगायची का नाही 4 वर्षानंतर? बघू ना तेव्हा. मी सांगणार 4 वर्षानंतर काय काय झालं. पण आत्ता काही नाही सांगणार बरं का. चालतंय मग केव्हा मी आलोय घरी. यशने मला सोडलं. आता घरी जाऊ बाई. आज काय करायचं मला तेच समजत नाही. सुट्ट्या पण आहेत. 3 दिवस सुट्ट्या आहेत. 3 दिवस सुट्ट्या आहेत आणि आता घरी आलोय. मस्त चाळीतून मस्त चालत पाणी पडतं. इथून पाणी पडतं, तिथून पाणी पडतं. चलो लाईट नाही वाटतं. असं नाही भाई. पाय एकदम जाम झालेत. टेबल टेनिस क्रिकेट पण खेळतो ना आता. बॅडमिंटन. मम्मी आली. मम्मी पप्पा आले गावावरून. चलो गणपती बाप्पा मोरे. पोचलो भाई घरी. हॅलो गाईस. मी आता जस्ट घरी आलो आहे आणि बाहेर होतो थोड्या वेळ. मग आता आलो, जेवण वगैरे केलं, आंघोळ वगैरे केली आणि आता मला लक्ष झालं की मला रिपोर्ट बनवायचं आहे. रिपोर्ट कसं इंटर्नशिपचं जी आम्ही केली ती ना भाई 5. त्यांनी 2 महिन्याची इंटर्नशिप होती ती आम्ही 5 दिवस लागले करायला. फक्त एकाला काहीतरी डेटा स्क्रॅपिंग होतं त्याला लागले 2 दिवस आणि 2 महिन्याची इंटर्नशिप. आणि आमच्या NGOनी नाही का काय केलं, पार्ट केलंच नाही दुसरावाला. एवढाच पार्ट दुसरा देणार होते ना ते कॅन्सल केलं. आता आम्ही तिथं सांगू काय जेव्हा प्रेझेंटेशन आहे आमचं तेव्हा बनवायचं आहे आपलं रिपोर्ट. आईला वायफायच बंद आहे. मी वायफाय चालू नाही केलं भाई. बंद कोण करतं काय माहिती होईल. वायफायचं बटन याला वायफाय अख्खं बंद ठेवलं आहे. आणि नाही का हा वायफाय होता खाली तर याची रेंज जास्त येत नव्हती. मला तर 100 Mbps पाहिजे होता. तर याची रेंज जास्त येत नव्हती. तर हा वरती आणला आणि खाली 100 Mbps वाला बसवला आहे. मग हा कशाला उगाच द्यायचं ना. फक्त भेटते भाई. वरती बसवला आणि खालचं चालू आहे मस्तपैकी. म्हणजे 2 झाले आता. वातावरण बघा भाई तुम्ही. पावसाचं वातावरण झालं. आणि इथं भाई आजीचं माहिती नाही भाई आंब्याचं झाड आहे वाटतं. हा हे आंब्याचं आहे. हे काहीतरी गवत्याचं आहे ना. हे गवत्याचं. हे आलूचे पानं. हे वाटतं पेरूचं आहे आय थिंक सो. मला माहिती नाही भाई. झाडांबद्दल जास्त नॉलेज नाही. हे कोरपडे आणि तो ऊस आहे. हे पण नाही माहिती भाई मला. हे फक्त माहिती आहे बेलाचं आहे. हे बेलाचं आहे बस एवढंच माहिती मला. बाकी काय माहिती नाही. आयला काय आहे भाई वायफायचं नाटकं. चालू तर आहे. आयला बटनच चालू नव्हतं. कसलं आहे भाई. मी बटनच चालू नाही केलं. मंडळी माझा 70% रिपोर्ट बनून झाला. सगळं झालं. थोडंसं राहिलेलं 30% म्हणू शकतो. 30%. आणि लाईट गेली लाईट. वायफाय पण बंद झालं. आणि इथं माझं मोबाईलचं नेट पण कनेक्ट होत नाही. हे बघा इथं कुठे गेलं. हे बघा मोबाईलचं नेट पण कनेक्ट होत नाही आहे. बाई नशीब बघितलं का माझं नशीब. असलं भंगार नशीब आहे ना. आणि तिथून मला यश फोन करतोय. मी गेलोय बड्डेला. माझं पण रिपोर्ट करून दे भाई. मी इथं 3 तास लावतोय आणि माझं इथं नशीब साथ देत नाही. लाईट जाते. अजून माझं राहिलेलं आहे. तुझं करून देऊ भाई. इथं माझं होत नाही. तुझं कधी करू. करत बसतो तुझं. नसतो करत मी. गाईस आता एकच ऑप्शन आहे. आजीच्या मोबाईलमधून हॉटस्पॉट घेतो. आजीचा मोबाईल असंच असतो ना. कोणी घेत नाही. नेट वापरत नाही. आजीच्या मोबाईलमधून घेतो हॉटस्पॉट. फक्त नाही का मध्ये कोणाचा फोन बिन नको आहे आता. एवढे घेतो मी आजीचं. अक्का मोबाईल दे. मला पाहिजे. लाईट गेलं. माझं नेट नाही चालत आहे. दे ना. आता तू नंतर कर ना. अगं अक्का मला पाहिजे. माझं ते रिपोर्ट जाईल मग. अक्का जे बनवलंय तेवढं. काय पाहिजे तू मोबाईल तिथे घेऊन जायचा. तिथं आहे कुठे ते याच्यात पाहिजे. पाऊस मध्ये ठेवलाय. इथं पाहिजे. इथं आहे का इथं कुठे ठेवलं.
इथं कुठं आहे का? त्याच्यावर टेबल पैसा फोन आला दे. अरे फोन आला आता नाही भेटत मला मोबाईल. फोन आला तर भाई लाईट गेली, माझं नेट चालत नाही, लॅपटॉपला कनेक्ट होत नाही. आजी फोनवर बोलते, आजीचा फोनवर बोलून होत नाही. बहिणीचा घेतला असता, बहीण ऑनलाईन टेस्ट देते. पप्पा बाहेर गेलेत, दादाच्या आयफोनची बॅटरी संपली. आता लाईटची वाट बघायची. अजून काय, तोपर्यंत आपण नेचर एन्जॉय करू भाई. पूर्ण पावसाचं वातावरण आहे, फक्त पाऊस थोड्या वेळाने पडायला नको. मला जायचं आहे बाहेर, टर्फला जायचा प्लॅन चालू आहे. फक्त पाऊस नको पडायला. ब्रो वातावरण बघा भाई.